आमच्या सरकारकडून जी अपेक्षा आहे की जे आंबा बागायतदार आहेत किंवा आंबा जे शेतकरी आहेत हे गेली अनेक वर्ष आज इथे त्रस्त झालेले आहेत की यापूर्वी जे आंबा बागायतदार इथे आंबा पीक घेत होते ते सेंद्रिय खतावर की सेंद्रिय ह्याच्यावरती आंबा पीक यापूर्वी येत होतं। त्यानंतर आता रासायनिक खताची निर्मिती झाल्यानंतर किंवा ज्या बहुधा बाहेरच्या कंपन्यांकडून इथे औषधाचा जास्तीत जास्त इथे वापर या आंबा बागायतदारांकडे आज होऊ लागलेला आहे, जेणेकरून हा वेंगुर्ला तालुक्यामध्ये फळ संशोधन केंद्र आहे। फळ संशोधन केंद्राच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जात नाही की शेतकऱ्यांनी कुठलं औषधं फवारावीत की कुठली खतं द्यावीत या पद्धतीचं कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना होत नाही। आज संपूर्ण बाहेरच्या कंपन्या येऊन आज या आंबा बागांमध्ये जे शेतकरी आज कोणत्या प्रकारची कल्पना नसलेली सुद्धा आज औषधं इथे फवारणी केली जाते किंवा आतमध्ये जैविक आज त्यांना डोस आज त्या कलमाला दिला जातोय। याचाही कुठेतरी या ह्याच्यामध्ये परिणाम असू शकतो आणि याचा भाग म्हणून या दूषित हवामानामुळे आज शेतकरी पूर्णपणे आज त्रस्त होऊन आज पूर्णपणे 10 ते 15% आंब्याचं सुद्धा मला वाटतं पीक आज शेतकऱ्यांना मिळणार नसून आज पूर्णपणे शेतकरी हवालदिल झालेला आहे, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। अणसूर गावचा एक छोटासा शेतकरी बोलतोय, योगेश प्रकाश गावडे। आज पूर्णपणे आंबा बागायतदार तसेच काजू बागायतदार पूर्णपणे आज नुकसानाच्या पूर्ण हतबल झालेले आहेत। तसेच आज शेतकरी पूर्णपणे एकजूट आहेत, पण जी व्यथा आमची सरकारपर्यंत पोहोचवली पाहिजे, जशी रत्नागिरी देवगड कुडाळ म्हणा, तसे आज जसे आमचे आमदार श्री दीपकभाई केसरकर यांनी पूर्णपणे आमच्या शेतकऱ्यांच्या पाठी उभं राहून आमची व्यथा सरकारकडे नेली पाहिजे, ती आज कुठेतरी आम्हाला दिसत नाही आहे असं पूर्ण शेतकरी यांचं म्हणणं आहे की आज कुठेच त्यांच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे कुठचाही रोल दिसत नाही।